काल आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व मंत्री परिषद आमची त्या ठिकाणी केंद्रातली संपन्न झाली। त्याच्यामध्ये जो विषय होता की सगळ्या मंत्रालयाला त्यांनी जे रिफॉर्म्स त्या बाबतीमध्ये त्यांनी मागच्या वेळेला सांगितलं होतं, मला वाटते 15 ऑगस्टच्या लाल किल्ल्याच्या भाषणावरूनही त्यांनी तो उल्लेख केला होता। आणि म्हणून मग या चालू वर्षामध्ये सगळ्या मंत्रालयांनी आपले जे काही मंत्रालयाच्या कामकाजाच्या पद्धती आहेत की ज्या लोकांसाठी अडचणीच्या ठरतात, त्याच्यामध्ये लोकांचा वेळ जातो, लोकांचा पैसा जातो, आणि म्हणून त्या सुटसुटीत करण्याच्या संदर्भामध्ये रिफॉर्म करण्याच्या बाबतीमध्ये त्यांनी सूचना दिल्या होत्या। जवळपास सगळ्या मंत्रालयानं आपले रिफॉर्म्स प्रधानमंत्री कार्यालयाला सादर केले होते। त्यापैकी काल 9 मंत्रालयाचा रिव्ह्यू कालच्या मंत्री परिषदेच्या बैठकीमध्ये घेण्यात आला आणि त्या मंत्रालयांनी ज्या ज्या काही सुधारणा केल्या, असे वेगवेगळ्या मंत्रालयांनी की कॉर्पोरेट मंत्रालय असेल, कृषी मंत्रालय असेल, असे वेगवेगळे 9 मंत्रालयाचे रिफॉर्म त्या ठिकाणी त्यांनी प्रेझेंटेशन केलं सेक्रेटरींनी की आम्ही काय काय रिफॉर्म केले। आणि खरोखरच जी मोदी साहेबांची संकल्पना आहे ती ज्यावेळेस ते रिफॉर्म आम्ही सगळे मंत्री परिषदेमध्ये स्क्रीनवरती पाहत होतो, ऐकत होतो, तर खरोखर असं वाटलं की अनेक जुन्या ज्या काही गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे लोकांना आपली गोष्ट साध्य करून घेण्यासाठी किंवा आपलं काम पूर्णत्वास नेण्यासाठी अनेकदा सरकारी कार्यालयाच्या चक्रा काटाव्या लागतात, पैसा खर्च होतो, अनेक अनास्तव डॉक्युमेंट त्यांना मागितले जातात। आणि म्हणून सगळ्याच मंत्रालयानं अतिशय चांगल्या प्रकारचं रिफॉर्म त्याच्यामध्ये केले आणि प्रधानमंत्री साहेबांनी सुद्धा ते खूप छान वाटलं। आणखीनही त्यांनी सांगितलं की सरकार जे हे लोकांचं सरकार आहे, लोकांना सरकार आपलं असं वाटलं पाहिजे। या सरकारमध्ये मंत्री असतील, सेक्रेटरी असतील, या लोकांनी जनतेसाठी समर्पित भावनेनं काम केलं पाहिजे, अशा प्रकारच्या सुद्धा त्यांनी काल सूचना दिल्या। सर, तुमच्याकडे खाता आलेले 2 वर्ष मागचे 10 वर्ष खरं तर त्यावेळेस स्वतंत्र मंत्री आयुष मंत्रालयात होते, वेगवेगळे प्रभार असलेले मंत्री होते। मात्र तुम्ही स्वतंत्र असताना तुमचे 2 वर्ष मागचे 10 वर्ष त्याच्यामध्ये काय फरक जाणवतो? नाही, आता त्यांनी पुढच्या बैठक त्यांनी सांगितली की लवकरात लवकर घेऊ। मागच्या 12 वर्षामध्ये जे काही रिफॉर्म केलेले कामं तर सगळेच मंत्रालय करतात, रुटीनचे कामं चालू असतात, पण रुटीनच्या पलीकडे जाऊन लोकांना सरळ कुठल्याही गोष्टीचा लाभ घेता यावा किंवा सरकारचा कुठलाही निर्णय असेल त्याचा सरळ फायदा लोकांना कसा होईल या बाबतीमध्ये जर जुन्या याच्यामध्ये काही अडचणी असतील तर त्याचा चांगला बसा सर्व सेक्रेटरीज असतील, मंत्री असतील, यांनी आपसामध्ये बसून चर्चा करून एकमेकाच्या मंत्रालयाशी सुद्धा संबंधित बऱ्याचशा गोष्टी असतात, तर त्या चर्चा करूनही आपण त्याच्यामध्ये नवीन रिफॉर्म त्यामध्ये आणले पाहिजे। आयुष मंत्रालयाच्या बाबतीमध्ये जर तुम्ही विचारत असाल तर अनेक रिफॉर्म आमच्याही मंत्रालयानं त्याच्यामध्ये केलेले आहेत की जसं आहे की MSR, जसं आमचं जे मेडिकल शिक्षण आहे, आमचं आयुर्वेद असेल, होमिओपॅथी असेल, युनानी असेल, याच्यामध्ये चांगली क्वालिटी कशी होईल, चांगले डॉक्टर्स कसे याच्यातून तयार होतील, कॉलेजांचं स्टँडर्ड काय असलं पाहिजे, त्या ठिकाणी फॅकल्टी कशा असल्या पाहिजेत, इन्फ्रास्ट्रक्चर कसं असलं पाहिजे, हे सगळं आम्ही त्या ठिकाणी या मागच्या वर्षापासून आम्ही ते जवळपास लागू केलेलं आहे। त्याच्यानंतर नेक्स्टची एक्झाम सुद्धा आपण त्याच्यामध्ये आणलेली आहे। पूर्वी एकदा BMS वगैरे किंवा झालं तर त्यांना कुठलंही नव्हतं, तर त्याच्या मागचा हेतू एकच आहे की लोकांना चांगली सेवा डॉक्टरांच्या माध्यमातून मिळाली पाहिजे, चांगले डॉक्टर जनतेमध्ये सेवा करण्यासाठी आपल्याकडून तयार झाले पाहिजे। म्हणजे असे अनेक प्रकारचे अनेक योजना ज्या आहेत आमच्या सगळ्या NMPBची योजना असेल की जिथं आम्ही मेडिसिनल प्लॅन्टच्या बाबतीमध्ये त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही रिफॉर्म केले किंवा शेतकऱ्यांनी सुद्धा त्यांच्या शेतीवरती मेडिकल प्लॅन्टची शेती केली पाहिजे। फॉरेस्टला सुद्धा आम्ही लेटर लिहिलं किंवा तुम्ही जे वृक्ष लागवड करता किमान त्याच्यामध्ये 15-20% मेडिसिनल प्लॅन्टची तुम्ही त्याच्यामध्ये लागवड केली पाहिजे। म्हणजे असे याच्याशी सुद्धा आमचा नॅशनल हायवे NH डिपार्टमेंटने सुद्धा तुम्ही रोडच्या बाजूला जी झाडं लावता तर त्यातही काही मेडिसिनल प्लॅन्ट सारखे आपण त्या ठिकाणी लावू शकतो, त्यांनी सुद्धा ते ऍक्सेप्ट केलेले आहे। अशा अनेक गोष्टीमध्ये रिफॉर्म चालू आहेत की सरकार लोकांना सहज वाटलं पाहिजे।
किंवा कुठेतरी असं प्रेशर लोकांना नको किंवा कुठली योजना किंवा कोणता लाभ पत्रामध्ये पाडताना लोकांना कुठला त्रास व्हायला नको. त्यांना ती आपली योजना, आपला हक्क, आपला अधिकार समजून त्यांना सहजतेनं ती कशी मिळेल या बाबतीचं मार्गदर्शन पंतप्रधानांनी केलं. तर असं आहे की आज बँड्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण विरोधी कारवाई सुरू आहे, पण एक एकनाथ शिंदेचा जुना व्हिडिओ व्हायरल केला जातोय बँड्राचा म्हणून की त्यांनी तिथल्या लोकांना घर देण्याचं आश्वासन दिलं अशा स्वरूपात. नाही, हे बघा, एक सरकार म्हणून आणि आपले पंतप्रधानांनी सुद्धा लोकांना आणि भारतातल्या सर्व गोरगरीब जनतेला आश्वासित केलेलं आहे की सर्वांना चांगली पक्की घरं, चांगली घरं मिळाली पाहिजेत. आणि त्यानुसार एकनाथ शिंदे साहेबांनी तो बाईट दिला असेल. निश्चित ही लोक जर यांचे सगळं डॉक्युमेंटेशन वगैरे यांनी जर याच्यामध्ये केलं, ते जर त्या योजनेसाठी पात्र असतील तर निश्चित त्यांना घरं दिल्या जातील. याच धर्तीवर मला वाटते शिंदे साहेब बोलले. सर, विधान परिषदेसाठी निवडणूक घोषणा झाली आहे, 17 जागांसाठी निवडणूक होतीये. तुमच्या पक्षाची अनेक ठिकाणी सेटिंग आमदार तुमच्या पक्षाचे, जरी ते त्यांच्या उद्धव ठाकरे सोबत होते तरी आता ती जागा तुमच्याकडे. पक्षाची भूमिका काय नेमकं? नाही, कालच सन्माननीय मुख्यमंत्री असतील, फडणवीस साहेब असतील, एकनाथराव शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई असतील, या सगळ्यांनी काल केलेले की ह्या सर्व 17 जागा विधान परिषदेच्या आम्ही महायुती म्हणून त्या ठिकाणी लढणार आणि जिंकणार. सर, नीट पेपर फुटी प्रकरणात जर बघितलं तर काल पार्लमेंटने फायनलने ग्रिल केलं एनटीएच्या चीफला. एनटीएच्या चीफचं सांगणं आहे की आमचं काही लेनदेन नाहीये या पूर्ण पेपर फुटीमध्ये आणि तेच अकाउंटेबल आहेत आयडियली हे आपल्याला. कोण? एनटीएचे जे चीफ ते आहेत, म्हणतात की पेपर नॅशनल झालीच टेस्टिंग नाहीये, नीटचा पेपर फुटलाच नाही असा एनटीएचा दावा आहे एनटीए प्रमुखांचा. हे बघा, आपल्या सर्वांना माहिती आहे, माध्यमाच्या माध्यमातून सुद्धा आपण सगळे पाहतो की आता त्याची अतिशय सखोलपणानं चौकशी चालू आहे. त्याचे अनेकसे धागेदोरे सुद्धा त्या ठिकाणी हाती लागलेत. अनेक लोकांनी सीबीआयने सुद्धा ताब्यामध्ये त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि मला वाटते चौकशीतून निघेल. पण आता कुठला पेपर जो फुटलेला आहे तो कसा, जी काही प्रवृत्ती, खराब प्रवृत्ती आपल्या समाजामध्ये तयार झालेली आहे, गैरफायदा घेणारी आहे, स्वतःचं वर्चस्व वाढवणारे जे काही लोक आहेत, काही क्लासेसवाले लोक सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी असल्याचं समोर येत आहे. आणि त्या लोकांनीच हा केलेला उद्योग आहे. पण सरकारचं त्याच्यावर पूर्ण लक्ष आहे. अतिशय बारकाईनं त्याची चौकशी होत आहे आणि जे दोषी सापडतील त्याच्यावर कडक कारवाई केली जाते. दुर्दैवाने महाराष्ट्रातले अनेक लोक सापडतात त्यामध्ये. आता खऱ्या अर्थानं महाराष्ट्रासारख्या प्रगत राष्ट्राचं सुद्धा एक दुर्दैव आहे की अशा प्रवृत्तीचे लोक सुद्धा महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी समोर येतात. आता मी सुद्धा महाराष्ट्राचाच नागरिक या नात्यानं मलाही असं वाटतं की अशा लोकांवर अतिशय कडक सजा त्यांना त्या ठिकाणी मिळाली पाहिजे की पुढच्या काळामध्ये असे प्रकार करण्याची हिंमत कोणामध्ये होणार. सर, प्रसाद लाड जे आहे ते त्यांना जीव मारण्याची एक धमकी मिळाली आहे. ते मनोज जरांगे पाटलांच्या भेटीला गेले. नाही, त्यांनी काल सुद्धा सांगितलं की मनोज जरांगे पाटलांना त्यांनी जे काही आंदोलनाची भूमिका त्यांनी जाहीर केलेली होती तर त्यांचं सगळं मत, विचार हे समजून घेण्यासाठी प्रसाद लाड त्या ठिकाणी गेलेले आहेत. आणि मागच्या वर्षभरामध्ये मराठा समाजासाठी राज्य सरकारने काय काय निर्णय घेतले, काय काय सवलती दिल्यात याची सुद्धा माहिती ते सविस्तर त्या ठिकाणी त्यांना देणार आहे. आणि कदाचित आंदोलनापासून त्यांनी कन्व्हिन्स व्हावं. सरकार मराठा समाजाच्या बाबतीमध्ये आपले मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, हे सहानुभूतीनं त्याच्याकडे पाहत आहे, सकारात्मक विचार त्याच्यावर सरकार करते आहे. मागच्याही उपोषणाच्या वेळेस त्यांना जी काही आश्वासनं दिली होती त्याची बऱ्यापैकी पूर्तता किंवा त्या कामाला सुरुवात झालेली आहे. आणि पुढचेही काही त्यांचे प्रश्न असतील तर निश्चित आज त्या ठिकाणी समजून घेतल्या जातील आणि त्याच्यावर योग्य ती नियमाप्रमाणे सरकार नक्की कारवाई करेल. गेल्या वेळी प्रसाद लाड असं म्हणाले होते की कोणाची तरी भेट होते जरांगेंसोबत आणि त्यानंतर मग त्या आंदोलनाची घोषणा करतात. त्यांचा इशारा कुठेतरी उदय सामंतांनी भेट घेतली असा होता आणि मग जरांगे आंदोलन करतात. नाही बघा, जरांगे एका समाजाच्या बाबतीमध्ये लढा त्यांनी उभा केलेला आहे. उदय सामंतच नाहीत, आमच्यासारखे अनेक लोक त्यांना ज्या ज्या ठिकाणी शक्य असेल किंवा
संपर्क आला असेल त्या ठिकाणी भेटतात. लोकप्रतिनिधी म्हणून लोक त्यांना भेटतात. याचा अर्थ लोकप्रतिनिधी भेटतात आणि त्यांना आंदोलनासाठी प्रवृत्त करतात असं मला वाटतं कोणा समजण्याची आवश्यकता नाही. कदाचित त्यांनी सुद्धा उदय सामंत साहेबांनी त्यांना मराठा समाजाबद्दल शासनानं जे निर्णय घेतलेले आहेत कदाचित त्या बाबतीमध्ये त्याच्यावर चर्चा केलेली आहे. प्रसाद लाड यांचं असं म्हणणं आहे की शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचा पक्ष शंड आहे, त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं. नाही, ही गोष्ट त्या भाषेमध्ये बोलणार नाही, पण मी सांगतो की पूर्वीच्या सरकारमध्ये अनेक मराठा मुख्यमंत्री होऊन गेले की ज्यांनी जरांगे साहेबांच्या घोषणांचं किंवा त्यांच्या मागण्याचं समर्थन केलं. ते अनेक काळ अनेक वर्ष सत्तेमध्ये होते, मुख्यमंत्री पदावरही ते लोक होते आणि निश्चितच त्यावेळेस हे मराठा समाजाच्या हिताचे कुठले निर्णय त्या काळामध्ये घेतले गेले नाही. पण महायुतीच्या सरकारमध्ये मात्र 2014 पासून अनेक मराठा समाज असेल, त्यांचे विद्यार्थी असतील, या सगळ्यांसाठी अतिशय चांगल्या प्रकारचे निर्णय या महायुती सरकारनं घेतले. प्रसाद लाड यांच्या वक्तव्याशी सहमत आहात? शरद पवार यांचा पक्ष आणि उद्धव ठाकरे यांचा पक्ष शंड आहे. हे बघा, कोणत्या भाषेमध्ये कोण बोलायचा हा त्याचा प्रश्न असेल, पण निश्चित ते निष्क्रिय आहेत. त्यांनी समाजाकडे सहानुभूतीनं कधी पाहिलं नाही. समाजाचा वापर त्यांनी राजकारणातल्या निवडणुका जिंकण्यासाठी केलेला आहे. समाजाचा फक्त त्यांनी वापर केला. समाजाच्या हिताचे निर्णय घेण्याला ते सपशेल अपयशी ठरले, एवढं मात्र मी नक्की म्हणतो. तर एक कॉक्रोच पार्टी जनता पार्टी जी आहे ती खूप सडनली फेमस झाली होती. काल त्याचं अकाउंट भारतात डिक्लेअर करण्यात आलं. तुम्ही काय सांगणार अशा वक्तव्यावर? नाही, आता मला वाटते ते जे काही वक्तव्य घेऊन ती पार्टी पुढे आलेली आहे त्या वक्तव्याचा खुलासा बी सुप्रीम कोर्टाचे जे काही आपले जज आहेत त्यांनी तो त्या ठिकाणी केलेला आहे. किंवा मी त्या अर्थानं किंवा तसं मी बोललेलो नव्हतो. पण मला वाटते असं कोणी पराचा कावळा करून किंवा शब्दाचा अपभ्रंश करून जर त्याच्यामध्ये हे असेल तर आता लोकांच्या भावना आता आपण पाहतो थोडी बेकारी आपल्या देशामध्ये आहेच, हे सगळ्यांना मान्य करावंच लागेल. सर्व सुशिक्षित लोकांना सरकार नोकऱ्या देऊ शकलं नाही किंवा देऊ शकत नाही आणि म्हणून अशा लोकांच्या भावनांचा गैरफायदा घेण्याचा जर काही लोक करत असतील मला वाटतं ते चुकीचं.